जहाँ हो भंडारा चालू, वहा माधवी ना पहुंचा ऐसा तो हो ही नाही सकता. सो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय मिनी ब्लॉग्स. आजच्या मिनी ब्लॉगची सुरुवात झाली होती सकाळी 9 वाजता उठण्यापासून. म्हटलं संडे आहे तर बाई आजचा दिवस आरामात जाईन, पण काय माझा पसंतीचा पुरुष म्हणते आज संडे आहे तर चल तुला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जातो. म्हटलं चल बाई, जायला भेटते तर चाललंच जाव. मग काय घरचे कामं करायला लागले सर्वात पहिले, कारण की घरचे कामं केल्याशिवाय तू कुठे जाऊ शकत नव्हती, कारण मला माहित होतं येपर्यंत रात्र होऊन जाईल. म्हणून सर्वात पहिले घासून घेतले भांडे आणि घराला पोछा मारून घेतला, झाडू मारून घेतला. कसं असते, झाडू पोछा मला माझ्या हातचाच आवडते, भांडे मी कोणाला घासायला लावू शकतो, पण झाडू पोछाच्या बाबतीमध्ये मी अजिबात ऍडजस्टमेंट करू शकत नाही, कारण की ते मला माझ्या हातचाच आवडते, मम्मीच्या हातचंही नाही आवडत. का असं? कारण की मी एकाच जागेवरून 10 वेळा झाडू मारते, 10 वेळा पोछा मारते. असं केले नीट अँड क्लीन दिसते बाई, इसलिए मैं ऐसा करती हूँ. आणि मनुपा नुसतं बाहेर जाण्यासाठी करून राहिली, तिला दिला एक फटका. तिकडून मला हृदय म्हणते, दीदी तुझ्या घरात अभ्यास करतो. म्हटलं कर अभ्यास कर. मग मी तोपर्यंत गोष्टी करून घेतल्या बाहेर पोरीसोबत बसून, आणि मग मला पोछा आणि स्वतःला पोछा मारून घेतला. नाही आंघोळ केली भाई. आंघोळ केल्याच्या नंतर हा घातला होता मी दिवाळीचा ड्रेस, पण म्हटलं भाई एवढा जगमग काही घालाव नाही, हा काढून घेतला आणि मग साधाच घातला. पोचली होती गाडीमध्ये पेट्रोल टाकायला, म्हणजे गाडीच्या पोटात पेट्रोल टाकायसाठी. मग म्हटलं चल स्वतःच्या पोटात पेट्रोल टाकाव. स्वतःच्या पोटात पेट्रोल नाही टाकलं भाई, मी घेतलं होतं मस्त ओरिओ शेक. पोचली होती फायनली पांढुर्णा, आणि पांढुर्ण्यावरून रस्ता काही आम्हाला माहित नव्हता, सो याला त्याला विचारत आम्ही फायनली पोचलो होतो जामसावली. आता तुम्हाला समजलं असले की मी कुठे पोचली आहे. मला खूप दिवसापासून जामसावली जायचं होतं बाई. तर लोक असे म्हणत होते की कारनी जाऊ शकतो, बाईकनी नाही जाऊ शकत, 4 व्हीलरनी जाऊ शकतो किंवा बसनी जाऊ शकतो, पण म्हटलं नाही, ऑल इंडिया मी माझ्या स्कूटीने फिरू शकते. आणि मी फिरली आहे अर्ध्यापेक्षा जास्त माझ्या स्कूटीनेच, गावाला जात असते कुठे पण. सो फायनली इथे पण माझ्या स्कूटीनेच गेली होती मी, आणि मस्तपैकी दर्शन करून घेतले होते मी. तिथे मला असे लोक दिसले होते जे असे झोपले होते, तर मी विचारलं माझा पसंतीचा पुरुषला, तो म्हणते त्यांच्या अंगात भूत घुसले आहे म्हणते, ते काढायसाठी तिथे थांबले आहे म्हणते ते. तर आता करून घ्या मस्तपैकी हनुमानजीचे दर्शन. आणि जर कोणाला माहित असेल हनुमानजी का असे लेटून आहे, त्याचं रिझन काय आहे, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर तिकडे भंडारा चालू होता. आता तुम्ही मला एकाच प्लेटमध्ये घेतलं सगळं, तर बाई तिथं वाट्या प्लेटा काही होत्या नाही, तर सगळं त्यांनी एकाच प्लेटमध्ये दिलं. मग खाऊन घेतलं बाई तसंच. त्याच्यात काय, विदर्भातले लोक आहे आपण. मग काय फोटो व्हिडिओ काढले, आणि माझ्या गाडीवर पाहे बिचारी पोरगी बसली तिच्या पसंतीचा पुरुष सोबत बोलत. म्हटलं इकडे बसू द्या थोडा वेळ. आणि मग आम्हाला वेळ होत होता तर आम्ही निघालो होतो जायसाठी. मधातच माझ्या गाडीने धोका दिला, ते म्हणजे माझी डिक्कीच उघडे नाही, डिक्कीत होतं स्वेटर. तर बाई स्वेटर तर काढणं गरजेचं होतं, कारण की थंडी खूप जास्त होती. एक तर यायलाही लेट झालं, जायलाही लेट झालं. मग काय घरी फायनली पोचली होती मी, आणि भाई इतकी जास्त थकली होती ना, बघू शकता तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून. मला इतकं भयानक वाटते, पण म्हटलं नाही, आपल्याला पहिले पेटपूजा करायची आहे. तर माझ्यासाठी येताना मी मोमोज आणि नूडल्स विथ मंचुरियन आणलेच होते, तर ते मी खाऊन टाकली. आणि मम्मीसाठी बनवली होती खिचडी. स्वयंपाकाला होती सुट्टी. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.